हॅलो. हा बोला ताई. अं, श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला ताई. तेच म्हणलं बरेच दिवस झाले फोन लावते, फोनच लागत नव्हता तुमचा. हो का? हा. अनुभव शेअर करायचा ताई. हो हो, अनुभव शेअर करा. अच्छा, कुठून बोलता वगैरे काही सांगायचं आहे? नाही, मी पुणे जिल्ह्यातून बोलते, नाव वगैरे नाही सांगत. बरं, नका सांगू. काय अनुभव आला? अनुभव आहे तसं मला 2005 पासून मी स्वामी सेवेत आहे. अरे बापरे, हो, भरपूर भरपूर अनुभव आहे त्यांचे. बऱ्याच वर्षापासून आहे सेवेत. हो हो, बरेच वर्ष. म्हणजे हो. मिस्टरांनी भरपूर भरपूर केलेलं आहे तसं. भरपूर त्यांनी माझ्यापेक्षा जास्त सेवा केली. ओ, अरे वा. खूप सेवा केली. ज्या घरातला पुरुष सेवा करतात तिथं फार मोठी गोष्ट म्हणते मी. हो हो, मला आज एवढा आनंद झाला की म्हणलं मी 2-3 वेळा फोन केला, पण म्हणलं आज लकी लागला मला पण आज देवाचा. म्हणजे काय अनुभव आला ताई? अनुभव तसे भरपूर आहेत. हा. आता ती कसं सुरू करू तीच कळत नाही म्हणजे आता. पहिला अनुभव कसा आला किंवा काय? पहिला अनुभव कसा झाला म्हणजे सुरुवातीला हं. आम्ही असं सत्यनारायण पूजा दर पौर्णिमेला माझी असायची. बरं. हा हा हा. आणि त्यांचं कसं मानस पूजा आणि तारक मंत्र हा नेहमी त्यांचं ते रोजचं असायचं पठण. हा 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 हा. आणि ते कसं इरिगेशन खात्यात असल्यामुळं हं. त्यांचं म्हणजे त्यांच्या ह्याच्या खात्यातच ब्राह्मण होते. त्यांचे आपले ते गुरु म्हणूनच ते आपले सांगायचे असं तसं ते आपलं, अच्छा. त्याच्यामुळे हा हा. त्यांना ती सवय झाली आपली त्यांची ती स्वामी सेवेची अशी. म्हणजे संगत गुण किती चांगला, म्हणजे त्याचा हो फरक पडतो बघा. हो हो हो. मग त्यात 2002 मध्ये घर घेतलं. ते घर काय तिकडं बरोबरच नव्हतं ते एरियाचं, म्हणजे सगळं मुस्लिम समाज होता. ते काय आपल्याला नाहीच, म्हणजे मला आवडतच नव्हतं. अच्छा अच्छा. हा हा. ते मुस्लिम आणि पाण्याचे पण खूप प्रॉब्लेम ना. हा, मूळ मेन म्हणजे पाण्याचा प्रॉब्लेम म्हणजे. मूळ पाण्याचा प्रॉब्लेम. त्याच्यामुळं मग ते घर मी नको नको असे म्हणजे यांना म्हणायचे, नको आपल्याला ते एरियात जायचं, आपल्याला त्या मुस्लिम एरियात नाही जायचं. अच्छा. हा हा. त्यांनी आपलं सुचवलं स्वामींचं. त्या फोटो वगैरे नव्हते, काय नव्हते, फक्त आपलं जप लिहायचं. ते आम्हाला जप द्यायचे आणून. अच्छा. ते असं छापून द्यायचे त्यावेळेला आम्हाला. 2002 पासून ते असे जप द्यायचे. आम्ही त्यातलं बरं दोघं बरं. लिहायचं. आता मला कशी 3 मुलं होती, तर आता मला त्यातनं वेळच मिळायचा. ह्याला सोडवायचं, त्याला आणायचं, त्याला न्यायचं शाळेत, हाच प्रॉब्लेम बरोबर होता. बरोबर. हा. मग ते आपलं मला दुपारी वेळ मिळेल तेव्हा आपली जप लिहायची मी. आणि हे बी लिहायचे जप. मग आम्ही सुरुवातीला जपच लिहित राहायचो आपले. हा 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 हा. मग आता ती जप झाले की मग ते आपले असे त्यांनी दिले तेवढं मापात तेवढं लिहून द्यायचे की मी ते घेऊन जायचे अक्कलकोटला. बरं. हा हा. मग ते अक्कलकोटला गेल्यानंतर मग ते त्यांच्या तिथे जुना वाडा होता ते चोळाप्पाचं. जुनं हम्म. त्यांची मोठी समाधी. हा. तिथे ते होम करायचे. ते होमात त्यांचे ते होम करून ते जाळायचे सगळे. मग तिथून तो अंगारा, तो नारळ, तो यायचा आम्हाला. बरं घेऊन बरं. यायचे. हा हा ते हा. काका आमच्याकडे घेऊन यायचे आम्हाला. अच्छा. हा हा. मग ते 2005 ला मग परत दुसरं घर घेतलं. ते विकलं. 2005 ला घर घेतलं. हा हा. आणि मग ते स्वामींच्या ह्यांच्यामुळे झालं. मग त्यांनी फक्त आम्हाला स्वामींच्या नावाचा कलश ठेवा म्हणे, घर जायला. आता अच्छा, काय करणार कलश सांगा. ठेवायला सांगितला. कलश ठेवायला सांगितलं होतं त्यांच्या नावाने. त्यांच्या फोटो वगैरे नव्हता काय, तो फक्त कलश ठेवा. म्हणजे काय बरोबर. हा. स्वामी हा प्रकार नव्हताच, म्हणजे एवढं काय तेव्हा प्रचार नव्हता त्यांचा नव्हता तेव्हा. स्वामींचा. बरोबर बरोबर. हा. स्वामींचा एवढा प्रचार नव्हता. ही काय सुरुवातीला गजानन महाराजांचं त्यांनी पण खूप हो, केलंय तसं. पूर्वी तेच होतं. आमच्याकडे पण तसंच होतं. गजानन महाराजांचं दत्ताचं एवढंच असायचं. पूर्वी काही बरोबर एवढं नव्हतं, म्हणजे स्वामींचा काही प्रचार नव्हता त्यावेळेस. बरोबर. हा. मग 2005 नंतर मी दुसरं घर घेतलं. दुसरं घर घेतल्यानंतर मग त्यांचा फोटो आणला मोठा. अच्छा. हा हा. मग त्यांनी फोटो आणायला सांगितलं. मग ते लोक करायचे. आता ते ब्राह्मणाचे त्यांच्यात असल्यामुळं ते जायचे सारखे. पिठापूर, ते त्यांचं गाणगापूर, ते त्यांचं असायचं त्यांचं हो, सारखं ट्रिप. त्यांचे नेहमी असतात तशा वाऱ्या. आणि ते ब्राह्मणाचे असल्यामुळे ते जायचे नेहमी. त्यामुळे तिकडचं काय प्रसाद आला, तिकडचं काय आलं ते घेऊन यायचे. खात्यातच कामाला होते ना बरोबर. हा हा. बरोबर. मग ते घेऊन यायचं तेव्हा ते हळूहळू हळूहळू माहित होत गेलं, हे स्वामी आहेत, स्वामी आहेत. ते अच्छा. त्यांनी हा. आपलं आणून द्यायचं. मग ते आपलं त्यांनी आणलं की आपली जप लिहून द्यायचं. त्यांनी आणले की ते छापून त्यांचा फोटो पण यायचा त्याच्यावर ना. आणि ते बरोबर बरोबर. एका पानावर 100, म्हणजे पाठपोट लिहिले की 200 व्हायचे जप. हा हा हा. असं ते आणून द्यायचे आम्हाला. मी आपलं दुपारच्या वेळात असं लिहायचे. मग आता ते बाकीचे अध्याय वगैरे आपले हे वाचायचे त्यांचे वारे. मग अच्छा. हा. असं करता करता 2014 मध्ये ह्यांना अटॅक आला. 2014 ला हे गेले आमचे मिस्टर. काय?
हो, अटॅकच आला त्यांना. काही कळालंच नाही. तिथं अरे बोलत चालतच समावेश केला 2014 मध्ये. बापरे! हा मग त्यानंतर मग मी काय म्हणजे लक्षातच नाही आता ते स्वामींचा असा हा प्रकार मी करेल. मी हा. वर्ष 2 वर्ष त्यांच्याकडे पाहिलंच नाही स्वामींचं. अरे हा. म्हणलं हा व्यक्तीने एवढं तुमच्यासाठी केलं म्हणजे ना शेवटी करता पुरुषच आज गेला घरातून म्हणलं. अरे अरे, वय किती होतं ताई त्यांचं? हॅलो. मग रिटायर होऊन 2 वर्ष झाली. 2 वर्षानंतर ते त्यांचं असं झालं. अच्छा. ते झाल्यानंतर मग 2 वर्ष मी जे काय छोटी-बिटी आपली पूजा करायची. मी काय त्यांचं बाकी काहीच करत नव्हते. म्हणजे पूजा हम्म. करायची त्यांचं फुल पडायचं पण नेहमी फुल पडायचं सारखं. हो का? हा हा. हा, फुल यायचं सारखं. ते डोक्यात नसायचं आपल्या ना आता हे बरोबर. कशामुळे फुल देतात. हे एक आपल्याला एक रागच असा यायचा ना मला की हो, म्हणजे पण तरी खूप यांनी स्वामी सांगत होते मी आहे हो. तुझ्यासोबत. नाही त्यांनी आधी सांगितलं होतं सुरुवातीला. मला पण आलं होतं ते स्वप्नात सांगितलं होतं. माझ्या शेजारी पण स्वामी सेवेकरी बाई होती. अच्छा. हा. माझ्या शेजार. हा. तिथं नवीन घरी राहायला आल्या. तर हम्म. तिच्या घरात मोठी मूर्ती होती. पण तिने काय केलं घर चेंज केलं. ती तिकडे हा. गेली होती. अच्छा. तर हा. ती तिकडे गेल्यानंतर तिला स्वामींनी स्वप्नात सांगितलं होतं की ती व्यक्तीला असं असं होणार आहे. अगो तर बाई. तिचा हो. तर 1 महिन्याच्या आधी तिचा फोन आला मला. बरं. हा, तर मला म्हणले अहो काकू काकांना बरं नाही का हो? तर म्हणलं का? तर म्हणले अहो स्वामी सांगतात की काकांना काहीतरी त्रास होते. माझ्या स्वप्नात काका येतात. माझ्या स्वप्नात काका येतात. अगो बाई. म्हणलं नाही हो. हा, म्हणलं नाही हो चांगलेच म्हणलं काय नाही झालं त्यांना. 1 हा. महिन्यापूर्वीच म्हणले अहो कुठं दिसलं तर मला काका दिसतात. म्हणजे असे कणिक मळायला परत घेतली परत दिसतात. म्हणजे तिला ते स्वामी सांगत होते. सांगत होते ओ. हा, म्हणजे स्वामी ते सांगत होते. आणि ह्या व्यक्तीने तसं भरपूर स्वामींचे केले. ते अध्याय पण भरपूर केले अहो. लय वाचलं. खूप अरे वाचलं. बापरे. खूप म्हणजे कसं आणि आहे स्वामींची सेवा तर करणं गरजेचं आहे. पण त्याच्याबरोबर कसं थोडंसं चेकअप पण करायला पाहिजे होतं. एवढं जाणीव करून दिली नाही. अहो पण ते नाही सुरुवातीला त्यांना मी जाणवलंच नाही काही. ते ब्लॉकेज जाणवलंच होते नाही. त्यांना. हा. हा, जाणवलंच नाही. ते दुखलंच नाही त्या माणसाला. काय म्हणजे असं दुखतच नव्हतं. अधूनमधून बापरे. असं शुगरचा त्रास व्हायचा. बीपीचा त्रास होता ना. शुगर हा बीपी हा होती. हा हा. मग ते आता त्यांना मी म्हणायचे अधूनमधून चेक करत जा बघत जा. नाही म्हणा मी चांगलं आहे, मी चांगलं आहे, मी चांगलं आहे. त्याच्यामुळे त्यांनी ते दुर्लक्ष केलं ना. मग ते असं जाणवायचं मला. आणि हा. आदल्या दिवशीच घट बसले होते. अगो बाई. घट घट उठल्यानंतर मला म्हणले मग देवी तिथे आपण मग गाडीवर जाऊ त्या देवीला. हम्म. आदल्या दिवशी. तर हा. काही नाही. तर म्हणलं कशाला एवढ्या लांब गाडीवर जायचं. लांब आहे ती देवी. आपलं एसटीने जाऊया. हा. मग आम्ही निम्म्यापर्यंत गाडी नेली. निम्म्याने एसटीने गेलो आम्ही. त्या हा. दिवशी देवी केली. वर चढलो पायऱ्या तरी काही नाही. तो माणूस दुखला नाही, खोकला नाही, काही नाही. हा. आणि परत नंतर मला घरी वेळ जाईना म्हणून त्यांनी शिक्षण क्षेत्रात 2 वर्ष जॉब केला हो रिटायर झाल्यानंतर. नाही मला बापरे. वेळ. हा, आणि मग ते रिटायर झाल्यानंतर शुक्रवारी गेलो आम्ही. शुक्रवारी देवीला गेलो. शनिवारी दिवसभर ऑफिस केले त्या माणसाने. हा हम्म. रविवारी सकाळी 8:30ला गेलो. हम्म. दाढी वगैरे करून आले. चहा वगैरे घेतला आणि मुलगा सकाळी ट्रिपला गेला मित्राबरोबर. घरी अच्छा. गाडी असून आम्हाला नेता आलं नाही दवाखान्यात. रविवारी दवाखान्यात अय्यो. बसलो. म्हणजे किती वेळ आले. त्याने असं इतकं सांगत होतं त्यावेळेला. मला आता आठवते की मला ही व्यक्ती यायची, ती व्यक्ती यायची. पण मला त्यावेळेला कळत नव्हतं की हे आपल्याला सुचवते म्हणून. मग ते 1-2 वर्ष मी ती सेवा सोडूनच दिली. म्हणजे बरोबर. हा. स्वामींना हा प्रकारच हे करू दिला. मग हा. त्यांना पूजा करायची मी. पूजा करायची, फोटो पुसायची. फोटो मोठा फोटो होता घरात. अच्छा. फोटो हा हा. पुसायचे. हा, मग ते फुल पडायचं मला. म्हणजे हा. असं करता करता वर्षानंतर असा माझा एकदा हात धरल्यासारखा झाला रात्री. अरे बापरे. हा, तर मला कसं काय झालं. मी जागी झाले दचकीने. मला हम्म. कुठं उठून बघितलं, कुठं काय दिसलंच नाही मला. असं हात पकडल्यासारखं, मला हात धरल्यासारखं झालं. हा हा. ते म्हणलं आज हात कसं काय म्हणजे कोण उठले का काय म्हणलं. मला म्हणजे नाती पण होते ना. म्हणजे हम्म. पोरं बिरं उठले का काय आले का काय म्हणलं. बरोबर तसं पण काहीच नाही घरात. असं म्हणजे अगो बाई. हा, म्हणजे असा त्यापासून हात पकडला. पण स्वामींनी माझं कल्याण केलं. स्वामींचं खूप म्हणजे आहे. त्यांनी परीक्षा पण खूप घेतली. माझी खूप परीक्षा घेतली. परीक्षा घेता कुठं बाहेर असतात. हा, खूप परीक्षा. बाहेर जरी गेले ना 10ची नोट पायाखाली, 100ची नोट पायाखाली यायची. हा. हा, असे माझ्या पायाखालीच पैसे यायचे. तो नव्या नोटा यायचे. अरे बापरे. हा, नव्या आणि मी ती म्हणजे परीक्षा काय बघितली खरचती का ठेवती. ती हा. पैसे मी घ्यायची. ते मंदिरात आहे इथं म्हणजे इच्छाकृती म्हणून आहे मंदिर आहे इथं. म्हणजे हा. त्यांचं स्वामींचंच आहे. हम्म. आणि
जवळच आहे दत्ताचं पण होतं त्याच्यात. मग हम्म. तिथं नेऊन मी ते पैसे पेटीत टाकायचे, पण मी घरात आणलेच नाही. तिथे गेली ना, खाली गेली की ते भेटले की मला ते पैसे मी तिथं मंदिरात बाई ग. टाकून द्यायचे. हा. म्हणजे हा प्रकार मला सुरुवातीला दिला. मला वा. प्रत्येक वेळेला पैसे पायाखाली यायचे. बापरे. प्रत्येक आणि नव्या नव्या नोटा यायच्या. ओ. हा. आणि कुणाला दिसत नसायचं ती नोट माझ्या एकदम पायाखाली यायची. तुमच्या समोर एकदम. हा माझ्या समोर यायची. मग ते असे जवळ बरेच दिवस गेले. हं. नंतर मग 2016ला हे 14ला गेले, 2016ला पोराला पित्ताचा एवढा त्रास व्हायला लागला. त्याचा कसला? जवळ 5 महिने पित्ताचा त्रास त्याला व्हायचा. अच्छा अच्छा अच्छा. हा. पित्ताचा त्रास त्याला बी जाणवलं नाही काय नाही अजिबात. मग त्याला इतका त्रास मग त्या पित्ताच्या पिशवीवरून त्याला म्हणजे असं खूप आतून सिप्टिक वगैरे व्हायला लागला आतून असं. अरे 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 अरे. हं. एवढं इतका वाढून जातं पित्त? हो एवढा त्रास पित्ताचा. 2-3 ठिकाणी ऍडमिट केलं, 2-3 ठिकाणी दाखवलं. तर बापरे. डॉक्टरला पण काय निदानच घावना 2016मध्ये. हा. आणि त्याचं तुमचा लग्न. हात थांबला का त्यानंतर? कशाचा? तुमचा जो हात धरला होता तो? हो हो हात थांबला. मग ते धरलं माझ्या स्वामींनी हात की तू अच्छा आता अच्छा. म्हणजे स्वामींनी धरला. हा हा. हा मग तिथे स्वामी जाणवले ना मला की आता हा बरोबर. स्वामींनीच हात पकडला आपला म्हणजे हा म्हणजे हा आपला. हा हा हा. मग हात पकडला त्यांनी आजपर्यंत मला हात पकडला माझं कल्याण केलं अरे स्वामींनी. वा वा वा. स्वामींनी खूप परीक्षा घेतली पण माझं व्यवस्थित केलं अगदी खूप आणि म्हणजे मग खूप. मुलाचं ताई? मग त्याला जवळजवळ 3-3.5 लाख घालून काही त्याचं ऑपरेशन केलं. कसलं? पुण्यातच केलं. पिशवी काढली, पित्ताशयाची पिशवीच काढावी लागली त्याची. का हो ताई एवढं का? का तर त्याला शिफ्टिकच झालं होतं आतमध्ये त्याच्यामुळे पर्यायच नव्हता काय त्यांना डॉक्टरलाच निदान गावत नव्हतं. अगो मग ते बाई. पुण्यात ऑपरेशन केलं दीनानाथला. मग त्याला हो. काय म्हणजे 8-10 दिवस डॉक्टर घुमत होते की ह्याला म्हणजे जर ही पिशवी जर तोडली तर ही नसांच्या जारवा शिकल्या होत्या. मग हे नसा एखादी तुटली तर हे पोरगं दगवं. आई गो. त्याच्यामुळे इतका प्रॉब्लेम तेव्हा इतका म्हणजे मी फक्त जप लिहित होती. मी तेव्हा स्वामींचं काही करत नव्हती. शेवटी हा. मी माळ घेतली स्वामींची त्याच्या उशाला करायची. आई ग. स्वामींची माळ घेऊन उशाला करायला लागली की मी माझं पोरगं बरं करा मी अक्कलकोटला येईल तुम्हाला घेऊन आणून. हा 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 हा. बहुतेक जवळजवळ 3 आठवडे पोरगं दवाखान्यात होतं. 3 आठवडे पूर्ण नसतं नळान सगळीकडे पाईपान सगळीकडे बाप लावले. रे. वय किती होतं तेव्हा त्याचं? त्याचं लग्न झालं होतं म्हणजे 26 अच्छा. वर्ष 26 वर्षाचा 26-27 वर्ष. हा 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 हा. 27 वर्षाचं लग्न 5 महिने झालं होतं त्याचं काही तेव्हा झालंच नव्हतं. मग 2 हा. वर्षांनी मूल राहिलं त्याला. लग्न अच्छा. झालं होतं. लग्न केलं त्याचं एवढं मोठं मुलाचं. मग 5 महिन्यांनी मिस्टर गेले. अरे. मी 14ला गेले लग्न ह्याला बघितलं 16. त्यांनी. हा मग हे 16ला हा त्रास झाला मुलाला. मग हं. जवळ 1 महिना जवळजवळ गेला त्या ह्याला दवाखान्यातच. हं. त्याच्यामुळे तो मेकॅनिकल इंजिनियर होता ना त्याच्यामुळे काय त्याच्या कंपनीने त्याला बिल केलं. हा 3.5-4 हा. लाख रुपये बिल केलं त्यांनी. मग कंपनीने बिल दिलं ते. अच्छा. हा हा हा. मग बरोबर. तो 25-30 टाके पडले पोटाला पूर्ण बाप ते. रे. आणि पुरुषांची पित्ताशयाची पिशवी मोठी असते त्याच्यामुळे खूप मोठं खड्डा असा. अरे. एकदम हा किती हा. सगळं त्यांनी ते तेव्हा नसं ते सगळं सगळं वरूनच केलं ऑपरेशन. वरूनच केलं असेल. वरून सगळं ते ओपनच करून ते फाडूनच हा. केलं. त्यावेळेला ती तशी दुसरी सोय नव्हती ना. तेव्हा मग ते ओपन झालं एवढं मोठं जवळजवळ ते 1-2 महिने त्याला चालता आलं नाही बसता आलं नाही खाली. बापरे. खूप म्हणजे खूप इतका त्रास पोराला झाला इतका तर मग असं ते परत स्वामींचा इतका व्हायचं की मी नवरा गेला आता ह्या पोराचं असं म्हणजे बरं त्रास व्हायला काळजीच लागला. वाटते ना. साहजिक आहे. काय ते म्हणलं ते एक तर गेला करता पुरुष आता ही बी घरातला आहे तर म्हणजे मला इतका त्रास व्हायचा इतका काय करून काय नाही म्हणलं काय विघ्न यायला लागले असं माझं आई म्हणजे गं. काय म्हणलं माझ्या घराला नजरच होती हा नजरच हा. लागली. हं. सून मला इंजिनियरच मिळाली. पोरं माझे 3 इंजिनियर आहेत. पोरांना अरे वा. शिकवलं. बघा. हो कमाल. पोरांना 3 आणि सून बी इंजिनियरच मिळाली. त्याच्यामुळे अरे वा. डॉक्टरला पण जरा हेच होतं ना. बरोबर बरोबर. तर मग ती त्रास झाला त्याचा मग 4-5 महिने तरी 1-2 महिने कसा तरी आराम केला. मग त्याची बस यायची त्या बसमध्ये मग ते आपली सून सोडायची पिशवी नेऊन आणायची त्याला परत धरून. बापरे. मग ते बसून बसून कंटाळायचा. परत भरून यायची पाठण सारखं बसून ते लवकर भरून कुठली जखम नाही येणार येत. लवकर भरत नाही ते. बरोबर. वरून भरले पण ते 8 वर्ष 2 वर्ष ते मग त्याला इतका त्रास. पोरगी 6 महिन्याची होती त्याला 2-3 बापरे. वर्षाची बाळ उचलता आलं नाही स्वतःच्या आई तर गं.
6 महिन्याची मुलगी होती पहिली त्याला मोठी. तेव्हा बापरे. ते असं. हा. बरं. हा हा माझे असे अनुभव परत हा तर फार हळूहळू. मोठाच अनुभव आहे ना ताई. हो खूप म्हणजे असं एवढा पण केलं त्यातनं स्वामींनी. मी परत त्याला 1 महिना झाला परत मग गाडी केली. म्हणलं का मग स्वतःची गाडी असून ह्याला कुठं चालवायला येते. नाही नाही शक्यच मग नाही ना. भाड्याची गाडी करून मग मी त्याला अक्कलकोट नेलं, तुळजापूर केलं, परत तिकडचं काय बापरे. बहिणी हा सगळे देव आपण जे तिकडं बोललो ते केलं पाहिजे हे बरोबर आहे. गेलं. हो हो म्हणजे जो त्याला फक्त चालाय येऊ दे त्याचे त्याला उभं राहू द्या म्हणलं. मग काय असेल ते बरोबर तुमची सेवा करेल. ते बरोबर. 2016 पासून आहे पण माझं खूप त्यांनी कल्याण केलं. मला काही त्यांनी नाही अडचणी नाही दिल्या आता नाही. काही तुम्हाला मागे वळून बघायची गरज नाही ताई. काहीच नाही. आता ते हृदयातच आहेत माझ्या. आता काही नाही सहज असं हे झालं तर ते आपल्याला लगेच सांगतात बोलतात म्हणजे ते तर बरोबर एकदम. बरोबर. आणि रोजचं माझी नित्य सेवा आहे. तारक मंत्र आहे. परत हा 11 माळी जे करते रोज त्यांचे. करता 11 माळी. हा 11 माळी रोजच्या 11 सगळ्या देवांच्या 11 ह्यांचे 11 म्हणजे 2000 रोजचे होतात जे बापरे तारक बापरे मंत्र. बापरे म्हणजे कुठले हो कुठले हो करता नीट सांगा ना सगळे जरा. देव आहे म्हणजे आपलं कुलदैवत आहेत आपले गणपती आहे. मग सगळ्यांच्या 11 माळी. हा हा मग आपले महादेव आहे, अन्नपूर्णा आहे. परत बापरे डोंबिवली अन्नपूर्णेचा कुठला जप करता? जे अन्नपूर्णेच म्हणायचं आपलं ओम श्री अन्नपूर्णे माते नमः. हीच आणि म्हणतात. गणपतीचा काय करता? ओम गणपते नमः. हा आणि गणपती. शंकर भगवानचा? शंकर ते नुसतं आता आपण ओम नमः शिवाय ओम म्हणायचं हा नाही. हा ओम नमः बरोबर. शिवाय हा. बायकांनी नमः शिवाय हा त्यांचा 108 होतो अरे वा महादेवाचा. म्हणजे भरपूरच करता हो ताई. हा आणि भैरवाचा आहे. ओम भैरवाय नमः. मग त्यांचा भैरव असतो तो पण स्तोत्र पण आहे. हा. त्यांचा मंत्र एक करते. म्हणजे हे 11 मी 11 असं होत्यात माझे. अरे वा 2013 करते. भैरव अष्टक तो एक म्हणते. ती एक सकाळचा असतो. पूजा खूप झाल्यानंतर छान मग करता खूपच छान करता हो ताई. हा आणि स्वामींना तर न्हाण असतंच. पंचामृत मी त्यांना न्हाण घालून त्यांना दूध रोज. केशर टाकून दूध देते. बापरे ठरलेलं. रोज का? हो हो रोज रोज. अरे वा चांदीची वाटी चांदीचं तेल लावून त्यांना ते देते वा स्वामींना देते. वा वा वा. स्वामींनी नाही आपलं काय वाईट केलं मग व्यवस्थित केलं. बरोबर म्हणजे आता बरोबर. सगळ्यांनी शेअर केले म्हणलं चला आपला पण अनुभव शेअर नाही केला करावा. पाहिजे. खूप छान केलं. आणि मग तिघं मुलं एकत्रच राहता का तुमचे? नाही नाही मला 2 मुली आहेत. एक मुलगी माझी पनवेलला आहे. भांडुपला होती. आता अच्छा पनवेलमध्ये हम्म, 2 नंबरची. हम्म. आणि एक इथेच आहे माझ्या तिथे जवळच आहे. अच्छा ती शिक्षण आणि मुलगा आणि सून आहे. एकच नक्की. मुलगा आहे. 2 मुली आहेत. दोन्ही मुलग्याला मुलगा एकच होता मला. नाही नाही खूप छान ताई मी शेअर करते. हा 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 चालेल. श्री स्वामी हो समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ.